नगरपालिकेच्या माध्यमातून धोरण स्वीकार करण्यात आलेलं आहे आणि जे हे आहे आठवडी बाजार हे बंद करण्याचा पूर्ण निर्णय घेण्यात आले. तरी सुद्धा आठवडी बाजार चालू झालेले आहेत. म्हणजे नगरसेवकाच्या मर्जी राखण्यासाठी नगरपालिका प्रशासन काम करत आहे. नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत हे सर्व पाहून सुद्धा या ठिकाणी निगळून गप्प आहे. डोळ्यावरती त्यांनी पट्टी मारलेली आहे, डोळे बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे एक ठिकाणी दिसतंय आपल्याला की गोरगरीब पथविक्रेत्यांवरती कारवाई होते, तर मग दुसऱ्या ठिकाणी आठवड्या बाजारावरती कारवाई होत नाही. बऱ्याच ठिकाणी नगरसेवकांची जी अनधिकृत बांधकाम आहेत, त्यांच्या बिल्डिंग आहेत. मागे आम्ही कल्पना दिल्याप्रमाणे इथे संभाजी शिंदे यांनी सर्व नाल्याच्या बाजूला बिल्डिंगा बांधलेल्या आहेत आणि त्या बिल्डिंगा सगळ्या अनधिकृत आहेत, कारण त्यांना नाल्यावरती बांधण्याचा अधिकार नाहीये. हे पूर्ण प्रोटोकॉल असल्याप्रमाणे, कायदा असल्याप्रमाणे त्यांनी काम करणं अपेक्षित होतं. परंतु नाल्यावरती बांधून ती जमीन त्यांनी कब्जा केलेली आहे आणि तिकडे जे बांधलेले बिल्डिंग आहेत त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये धोका निर्माण होतो. त्याच्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या नगरसेवकांना सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही धडा शिकवणार आहोत. ज्यांनी पदविक्रेत्याच्या धोरणाच्या विरोधातले घेतलेल्या भूमिका आहेत त्या नगरसेवकांच्या सुद्धा विरोधात आम्ही जाणार आहोत. जे नगरसेवक या ठिकाणी विरोध करणार आहेत पदविक्रेता धोरणाला आणि त्या धोरणामध्ये पदविक्रेत्यांच्या पोटावरती लाथ मारण्याचं काम करणार आहेत, गोरगरिबांवरती सातत्याने होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या समर्थन करणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात सुद्धा आमची भूमिका असणार आहे. त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करणार. त्यामुळे जे नगरसेवक प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना अशी विनंती आहे की आपण उगाचच पक्षाच्या आणि नेत्यांच्या प्रभावामध्ये येऊन कुठलीही भूमिका घेऊ नये. पक्षाच्या भूमिका घेत असताना हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला नागरिकांनी, मतदारांनी निवडून आणलेलं आहे ते तुम्ही त्यांचं कल्याण करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी, आणि त्यांचं रक्षण करण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्यांचं भक्षण करत असाल, त्यांच्या पोटावरती लाथ मारत असाल, तर बहुजन मुक्ती पार्टी तुम्हाला धडा शिकवल्याचं राहणार. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.